आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये दिवसा प्रचंड उकडायचं, अस्वस्थ व्हायचं, परंतु रात्री मात्र प्लेझंट वाटायचं. रात्रीमध्ये टेम्परेचर ॲडजस्ट होऊन जायचं, आमच्या शरीराचं टेम्परेचर ॲडजस्ट होऊन जायचं, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. दिल्लीमधलं संशोधन असं सांगतं, की दिल्लीमध्ये दिवसा टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचरपेक्षा 2-2.5% वाढतं, तर रात्री तेच टेम्परेचर 4.5 ते 5% वाढतं. याचं कारण कमी झालेलं ग्रीन कव्हर आणि वाढत चाललेलं काँक्रीटचं जंगल. काँक्रीट दिवसा सूर्याची उष्णता ॲब्सॉर्ब करतं आणि रात्री ती बाहेर सोडत जातं आणि त्याच्यामुळेच दिल्लीतली ही भीषण अवस्था निर्माण झाली. पाण्याचे सोर्सेस कमी झाले, त्यामुळे थंडावा कमी झाला आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातला, भारतातला बहुतांशी भाग जो उष्ण प्रदेश आहे असं आपण समजत होतो, अशा सौदी अरेबियापेक्षा सुद्धा जास्त उष्ण आहे. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलत असताना, तुम्ही हे बघत असताना, सौदी अरेबियातल्या अनेक गावांमधलं टेम्परेचर तुमच्या आमच्या गावांमधल्या टेम्परेचरपेक्षा कमी आहे. हे कशाचं लक्षण आहे मला सांगा?